आज आपण बनवणार आहोत चविष्ट झणझणीत भरलेली वांगी. सर्वात आधी आपण ताजी आणि छान वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. सारणासाठी उभा चिरलेला कांदा, 1 चमचा तेल टाकून गुलाबी रंगावर भाजून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. वांग्यांना हलकंसं देठ ठेवून मध्येच क्रॉस कट द्यायचा आहे. सारणासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, कोथिंबीर, आले, हिंगपूड, भाजून बारीक केलेले खोबरे, कांद्याची पेस्ट, गूळ, धनेपूड असं घालायचं आहे. त्यानंतर तव्यावरती तेल टाकून त्यानंतर मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर लसूण घालायचं आहे. लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि ही गरम फोडणी आपण सारणावरती घालायची आहे. ही खमंग फोडणी आपण सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे खमंग झणझणीत सारण वांग्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे. वांग्यामध्ये चवदार मसालेदार सारण भरून घेतल्यामुळे या भाजीची चव अजूनच खुलून येते. अशा पद्धतीने भरलेली वांगी माझ्यासारखी तुम्हाला देखील आवडतात का? घरचं जेवण खास वाटण्यामागे अशाच वेगवेगळ्या भाज्यांचा हात असतो बरं का. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये ही भरलेली वांगी ठेवायची. आता ही वांगी एक एक करून आपण कढईमध्ये ठेवून घेऊया. मंद आचेवर या वांग्यांना आपण भाजायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे. थोडंसं पलटी करून पुन्हा एकदा आपण झाकण लावून ठेवायचं आहे. आता ही भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे. बघा, आपली झणझणीत खमंग भरलेली वांगी तयार झालेली आहे.